आज सोनियाच्या हिंदोळ्यावर आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत एक कुपारी कादोडी बडबड गीत. चकित झालात? कादोडीमध्ये जशी अंगाई गीतं, प्रार्थना गीतं, विवाह गीतं आहेत, तशी काही बडबड गीतंही आहेत. सर्वसाधारणपणे पूर्वीच्या काळात आई वडिलांना 5-6 किंवा जास्त मुलं असायची. मग एवढ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आई वडिलांना घरी बसणं शक्य नसायचं. मग अशा वेळेला आपल्या मुलांची जबाबदारी थोरल्या मुलावर किंवा मुलीवर देऊन ते शेतावर निघून जायचे. ही मोठी भावंड आपल्या छोट्या भावंडांना गुंतवण्यासाठी काही बडबड गीतं गात. अर्थात ही बडबड गीतं काही त्यांनी लिहिलेली नव्हती, कोणी मोठ्यानेच लिहिलेली असावी, पण खेळता खेळता ती सहजपणे मुलं म्हणायची. आज आम्ही तुम्हाला जे बडबड गीत ऐकवणार आहोत त्या गीताचे बोल आहेत, मुगले मुगले नाच गो. हे गीत ज्या कुपारी लोकांना माहीत नसेल तर मात्र नवल आहे. हे अत्यंत लोकप्रिय लोकगीत आहे. ह्या गीताचे बोल साधारण असे आहेत की मुगली म्हणजे एक छोटीशी मुंगी आणि तिची 5 पिलं. बघा किती अतिशयोक्ती करण्यात आलेली आहे की एक मुंगी आणि तिची 5 पिलं नाचत आहेत आणि नाचता नाचता त्या पिलापैकी एक पिल खाली पडते. आता ह्या पडलेल्या पिलाला उचलण्यासाठी एखाद्या घोड्याची किंवा बैलाची मोठी गाडी आणली जाते आणि त्या गाडीमध्ये ते छोटंसं इवलूसं पिल्लू गाडीत ठेवलं जाते. आता ही गाडी निघालेली आहे पिल्लाला घेऊन इलाज करण्यासाठी, पण त्या पिल्लाच्या वजनाने ती गाडी खाली पडते आणि पिल्लू एका बाजूला पडते आणि त्या गाडीखाली येऊन पिल्लाचा चेंदामेंदा होतो. मुगले मुगले नाचलो नाचलो, तू ये पिले पासलो पासलो, पासाचा एक पिल मरोया मरोया, गाड्या घोड्या भरोया भरोया, गाड पडला दोडी या दोडी, पील पडला मादोडी मादोडी, पिलाशी झाली बाय वाटोळी वाटोळी. आता मी म्हटल्याप्रमाणे हे आहे एक बडबड गीत, लहान मुलांचं गीत. आता लहान मुलांचं आपल्याला माहीतच आहे, ते सुरुवात कुठून करतील आणि शेवट कुठे करतील ह्याचा काही पत्ता नाही. आता गीताची सुरुवात होते एका छोट्याशा मुंगीपासून. आता मुंगीचं पिल्लू मेलं. पुढे होते काय तर आता ह्या गीतामध्ये येते एक सुनबाई. आता ही सुनबाई कोणाची कुठून आली काही माहिती नाही, पण आमची मुलं म्हणतात की सुनबाईने एक पाटोळं नेसलेलं आहे. काम करता करता तिचं पाटोळं मळलेलं आहे. ते मळलेलं पाटोळं तिने धुवायला सुरुवात केली आणि तिने ते इतकं घासलं की ते फाटून गेलं. फाटून गेलेलं पाटोळं घेऊन गेली ती एका शिंपिनीकडे. शिंपिनी ते शिवायला सुरुवात केलं आणि शिंपिनीच्या सुया मोडल्या. आता पुढे काय होते आपण गीतात ऐकूया. ओ बाया नेसली पाटोळी पाटोळी, ओ बाईचा पाटोळा गाजला गाजला गाजला, ते धुवी जाय धुवी जाय, धुविता धुविता फाटला फाटला फाटला, ते हिवी जाय हिवी जाय, हिविता हिविता हुयो मोडाल्यो हुयो मोडाल्यो, शिंपिनी रांड्यो पळाल्यो पळाल्यो, बना ओळ्या लिकाल्यो लिकाल्यो. परिस्थिती बदलली, पण शिंपिनीचा हा जो काही प्रॉब्लेम आहे, युनिव्हर्सल प्रॉब्लेम, तो अजूनपर्यंत बदललेला नाही. तेव्हा सुद्धा शिंपिनी त्यांची कामं वेळेवर करायची नाहीत आणि आताही होत नाही. तर पुढे जाऊन आपली छोटी मुलं ह्या बडबड गीतात म्हणतात की ते पाटोळं शिवता शिवता शिंपिनीच्या सुया मोडल्या आणि आता घाबरलेल्या शिंपिनी जाऊन आंब्याच्या बनात लपल्या. आता मुंगीपासून सुरू झालेला हा प्रवास आंब्याच्या बनात येऊन थांबलेला आहे. मग आंब्याच्या बनात काही आंबे झालेली होती, ती विकण्यासाठी ती घेऊन मुंबईला गेली. जाता जाता आंबे पिकले. पिकलेले आंबे विकण्यासाठी ठाण्यात गेले. ठाण्यात गेल्यावर तिकडे पाटलाची बायको इथपर्यंत येऊन हे गीत थांबते. बनाला आले बाय आंबे आंबे, ठाण्याने ता पिकले पिकले, मुंबईने ता विकले विकले, ठाण्याशी बायको करशील का
100 सापा भरशील का 100 साप्याला वाना नाय पाटला बायकुला खाना नाय शोंब्यो 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 शोंब्यो. अशा प्रकारे मुंगी, तिची पिल्लं, गाडी, घोडे, सुनबाई, शिंपीन, आंबे, मुंबई, ठाणे, पाटलीन सगळी वेगवेगळी पात्र आणि यांच्याशी यमक जुळवत जुळवत शोंबी शोंबी म्हणत हे गीत संपून जाते.